नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आम्ही पोचलेलो आहेत वासिंद येथे. आज आम्ही स्पेशल मूर्ती बघण्यासाठी आज आलेलो आहेत गणपती बाप्पाची. तर मी तुम्हाला भरपूर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर आम्हीच कन्फ्यूज झालो नक्की यावर्षी कोणती मूर्ती बाप्पाची चॉईस करायची. तर माझ्यासोबत बब्बू भाई आहे आमचा. तर अजून मित्र माझे 2-3 येत आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बाप्पाच्या मूर्त्या दाखवतो. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुठली बाप्पाची मूर्ती तुम्हाला चॉईस आली आणि आम्ही कुठली बुक करू ते कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की सांगा. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही भोलेनाथ महाराजांची मूर्ती. ही बघा, नंदीवरती बसलेली खूप अशी सुंदर अशी मूर्ती दिसते मित्रांनो. तर पुढे बघा, आपला सगळ्यांचा लाडका असा चिंतामणी पूर्णपणे अजून तयार झालेलं नाही मित्रांनो. खूप अशा मोठ्या मूर्त्या आहेत, बघू शकता तुम्ही. मागेच बघा तर ढोलकीवरती बसलेली मूर्ती आहे. ही मूर्ती सगळ्यांना आवडलेली आहे मित्रांनो. तर बघूया पुढे काय होते. लालबागचा राजा, सुप्रसिद्ध असा लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या मूर्त्या मित्रांनो खूप अशा इथे पाहायला भेटतील तुम्हाला. 5 फूट ते 10 फूट पर्यंत आहेत मित्रांनो. ही बघा, कासवावरती बसलेली आहे मित्रांनो. कशी वाटते कमेंट करा. खूप अशी छानच अशी आहे. हे बघा, पुन्हा असा आपला लालबागचा राजा. 8 ते 10 फुटापर्यंत मित्रांनो भेटतील तुम्हाला मूर्ती इथे. ही बघा, भोलेनाथ महाराज. छान अशी मूर्ती आहे. रुबाब तर खूपच असं सुंदर दिसते. तर बाबू भाई, तुला कुठली आवडली मूर्ती? सर्व मूर्त्या चांगल्याच आहेत आणि भोलेनाथ खूप सुंदर वाटते. भोलेनाथ आता आपला बघल्या भोलेनाथ आवडली मूर्ती. भोलेनाथ घ्यायची मग बघू, ट्राय करूया. मित्र येतीलच आता आमचे. लालबागचा राजा सुद्धा खूप छान असा आहे. सिंहासन बघू शकता मित्रांनो. खूप असा भले असा मोठा असा सिंहासन आहे. कुठल्या मूर्तीचं आहे काय आपल्याला सुद्धा माहिती नाही आहे, पण खूप अशी मोठी मूर्ती दिसते. ही बघा मित्रांनो, ही मूर्ती मला गेल्या वर्षी आवडली होती. ती या वर्षी सुद्धा आहे तीच मूर्ती. पूर्ण मी स्वतः कन्फ्यूज झालेला आहे मित्रांनो कुठली घ्यायची. तर माझे मित्र आता राजा आणि रवी येत आहेत. तर आम्ही पूर्ण असं मी आणि बबल्या पूर्ण कन्फ्यूज झालो आहे. तर बघू आता कुठली मूर्ती चॉईस करायची. थोड्याच वेळात ठरवूया. चला, आमचा राजा आणि रवी तर आलेला आहे. तर राजा, रवी, तुला कुठली मूर्ती आवडली? ढोलकीवाली तुला आवडली. राजा, तुला? तर आम्ही स्वतः तर खूप असे कन्फ्यूज होतो, पण राजानं रवी आले तर त्यांना ढोलकीवाले आवडले. बघूया तर आता आम्ही फायनल डिसिजन घेतोय. मोजले आम्ही टेपने तर 5 फूट झाले. बघू आता कोणती चॉईस करते तो. तुझी भक्ती करतात न्यारी, पिंपळ पाड्याची पोर सारी. बजरंग बलीची शक्ती अंगात येते, नाम तुझे रे घेता. तुझ्या चरणी ठेवी तो माथा, बापा दर्शन देनाता. तू जय बजरंगचा राजा, बापा दर्शन देनाता.
तुझी कीर्ती गाजते भारी, भक्त येतात तुझ्या दारी, तुझी सेवा करतात भारी, बजरंग मंडळाची पोर सारी. येतो वर्षानं किती हर्षानं